त्रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार या सदरात आजचे आपले मुख्य अतिथी आहेत आयुष्यमान डी.एल. कांबळे साहेब. डी.एल. कांबळे साहेब यांचा धम्मावर गाढा अभ्यास असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. शासकीय सेवेत असताना त्यांनी धम्माचा स्वतंत्रपणे अभ्यास करत आज तागायत धम्मावर विशेष लेखन करत धम्मपदाची सारी ग्रंथसंपदा जी पालीमध्ये होती मराठी भाषेत आणण्याची महाराष्ट्रात श्रेय त्यांना जाते. त्यामुळे धम्माचा अभ्यास आणि अनुभूती या विषयावर त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. डी.एल. कांबळे साहेब, परिवर्तनाचे शिलेदार या सदरात आपले स्वागत. जय भीम. बुद्धाने त्यांच्या शिष्यांनी त्यांना अनेकदा प्रश्न विचारले की तुमच्यानंतर आमचा मार्गदर्शक कोण. बुद्धाने असं म्हटलं की माझ्यानंतर धम्म हाच तुमचा मार्गदर्शक. तर काय याच्या मागे बुद्धांना अभिप्रेत. भगवंतांनी हा धम्म मी स्थापन केलेला आहे असं काही सांगण्याची त्यांना गरज नव्हती. याला कारण आहे की धम्म म्हणजे सत्य, जे जगामध्ये ह्या विश्वामध्ये जे काही सत्य आहे, जे काही नियमाप्रमाणे घडते आहे, निसर्ग नियमाप्रमाणे घडते आहे, तो म्हणजे धम्म. धम्माच्या बाबतीत जी खोटी गोष्ट असेल ती धम्मात येणार नाही, ती अधम्मात येईल. परंतु जे सत्य आहे, विश्वातलं सत्य, ते सत्य म्हणजे धम्म होय. आणि जे सत्यासाठी कोणी स्थापन करण्याची गरज आहे असं नाही. भगवंतांनी धम्म हा शोध लावला, डिस्कवरी. सत्य विश्वामध्ये होतंच ऑलरेडी, पण त्या शोधाची गरज होती. सामान्य माणूस ते शोधू शकत नाही, तेवढी चिकित्सा बुद्धी नाही, तेवढं चिंतन नाही, मनन नाही, ध्यान नाही. ह्या सगळ्या गोष्टी बुद्धांनी प्राप्त केल्या. बुद्धत्व म्हणजे काय? तर बुद्धत्व म्हणजे ज्याला सत्याचा साक्षात्कार झाला. जे ह्या जगात सत्य आहे ते संपूर्ण धम्म आहे. त्याच्यामुळं त्याला कोणी स्थापन केला असा अर्थ होत नाही. स्थापन करण्याची गरज नाही. आणि जे सत्य आहे ते माझे आहे. मी शिकवलेली शिकवण ती सत्यच आहे, म्हणजे तो धम्म आहे. या सृष्टीतला जो नियम आहे सातत्याने होणारा बदल, पण हा बदल होत असताना दोन गोष्टींचं अस्तित्व आधी असावं, त्याच्यातून तिसरी गोष्ट संयोगाने ही अस्तित्वात येत असते. हा निसर्गाचा नियम. पण हा निसर्गाचा नियम जेव्हा आपण नियम म्हणून आणि अनुभूतीत जाणतो तर या दोघांमधला काय नेमका फरक आपल्याला जाणवतो. बदलाचा नियम भगवंतांनी शोधला. ह्या जगातली प्रत्येक वस्तू बदलत आहे. मग ते सूर्य असो, तारे असो, ग्रह असो, मनुष्य असो, पृथ्वी असो, कुठलीही वस्तू, मॅटर, दॅट इज ऑलवेज चेंजेबल. कदाचित काही अशा वस्तू असतील की ज्याचं बदल लवकर समजत नाही, कठीण आहे समजून घेणे. आता सूर्य बदलत आहे, पण तो एवढा लक्षात येणार नाही. हजारो करोडो वर्ष तो सारखाच दिसेल. पण बदल हा नियम आहे. म्हणून भगवंतांनी सांगितलं ह्या जगात कुठलीही गोष्ट शाश्वत नाही. ती एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीत परिवर्तित होत आहे. सतत बदल होत आहे. प्रत्येक गोष्ट बदलत आहे. काहींची धीमी गती आहे, काहींची फास्ट आहे. जे फास्ट आहे ते आपल्या लक्षात येतं. जे फास्ट आहे इमिजिएट बदल झाल्याचे लक्षात येतं. पण काही अशा वस्तू आहेत की ज्या हजारो वर्ष बदलत आहेत परंतु लक्षात येत नाही. तर ह्या गोष्टी जे समजून घेण्यासाठी भगवंतांनी हा नियम, जो बदलाचा नियम, आणि हा शाश्वत नियम आहे, तो कोणी तयार केलेला नाही, कोणाची गरज नाही आहे. ह्या साऱ्या वस्तू जगात बदलत आहेत. ह्या बदलाचाच नियम भगवंतांनी सांगितलेला आहे. ईश्वर आहे. ईश्वरालाही लोकांनी सांगितलं की तोही शाश्वत आहे, नित्य आहे. परंतु ज्याला कोणी पाहिलंच नाही, ज्याची अनुभूतीच नाही, बाकीच्या बदलाची अनुभूती होऊ शकते, पण
याची काही ईश्वराची अनुभूतीच होत नाही, तो कधी दिसत नाही कोणाला, त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? म्हणून जी गोष्ट दिसत नाही, अनुभवता येत नाही, ती वस्तू शाश्वत आहे असा हा खोटा प्रसार करण्यात काही अर्थ नाही. भगवंतांनी ह्या गोष्टीवर जोर दिलेला आहे. अनित्य हा शाश्वत नियम आहे, पण अनित्याला पाहताना जसा नदीचा प्रवाह, नदीमध्ये वाहणं हा अनित्य प्रवाह आहे, परंतु ते पाणी आता इथे होतं आणि आता कुठे गेलं हे जसं सांगता येत नाही, तसं अनित्याची अनुभूती अशी सांगता न येण्यासारखी असते. आपण अनुभूती पण घेऊ शकतो. अनित्याची अनुभूती आपण प्रत्यक्ष घेऊ शकतो. आता भगवंताने सांगितलंय की तुमची पापणी लवेपर्यंत तुमच्या शरीरातील एक पेशी 7,000 कोटी वेळा जिवंत होते आणि मरते. आता हे पाहणं मोठं कठीण आहे. साधारण अवस्थेत आपण पाहूच शकत नाही. मनुष्याला ही अनुभूती सम्यक संबुद्धांना होऊ शकते. कदाचित अर्हतांनाही होत असेल. आता ते प्रत्यक्ष ती अवस्था प्राप्त केल्याशिवाय त्याची अनुभूती होणार नाही. परंतु भगवंतांनी 2,500 वर्षापूर्वी जे हे सांगितलं ते आजच्या युगातही वैज्ञानिकांनी शोधून काढलं. एका वैज्ञानिकानं बबल चेंबर बनवला. त्याच्यामध्ये असे इन्स्ट्रुमेंट काही लावले आणि त्यांनी असा शोध लावला की एका सेकंदात तुमच्या शरीरातील पेशी 10⁻22 टाइम्स इतक्या वेळा जिवंत होते आणि मरते एका सेकंदात. हे प्रत्यक्ष इन्स्ट्रुमेंटनं सांगितलं, भगवंतांनी शरीराच्या अनुभवातून सांगितलेलं आहे. आता सामान्य माणसाला हे समजणं अनुभूतीतून कठीण आहे, परंतु शरीरात बदल होत आहे आपण जाणतो. कसं जाणतो? सकाळी अवस्था वेगळी असते, मनाची अवस्था वेगळी असते, शरीराची अवस्था वेगळी असते, काही काळानंतर वेगळीच होते, काही काळानंतर वेगळी. म्हणजे मनुष्य विचारानं सुद्धा बदलत आहे, शरीरानं बदलत आहे. कधी अचानक दुखणं सुरू होते. ते दुखणं का सुरू होते? काहीतरी शरीरात बदल झालेला आहे. जी नॉर्मल स्थिती होती तिच्यात काहीतरी चेंज झालेला आहे. हे ठळकपणे समजू शकतो आपण. पण जो एखादा विपश्यी साधक असेल, त्याचं मन अतिशय तीक्ष्ण झालं असेल, तर तो मनुष्य बारीक सारीकही शरीरातल्या हालचाली जाणू शकतो. त्यामुळं बदलाचा अनुभव सुद्धा माणूस घेऊ शकतो. हे शक्य आहे. म्हणजे बुद्धाने सांगितलेला विचार किंवा मार्ग हे ज्ञान आणि अनुभूती अशा 2 आधारावर जाणावं लागतं. अनित्याची अनुभूती यासाठी बुद्ध एहिपस्सिको म्हणतात, तुम्ही या आणि जाणा. पण बऱ्याच वेळा बुद्धाने या सांगितलेल्या विचारांवर आजच्या काळात म्हणजे 2 विभाग पडतात की साधनेची अनुभूती, त्याला मेडिटेशन किंवा विपश्यना म्हणतात, ही बाबासाहेबांनी नाकारली होती असे काही विचारवंत म्हणतात. आणि काही जण म्हणतात बाबासाहेबांनी नाकारली नाही, ती स्वीकारली, असा यावर युक्तिवाद. परंतु तुम्ही एक साधक, उपासक आणि अभ्यासक म्हणून या विपश्यनेच्या अनुषंगाने काय नेमकं आपलं मत? भगवंत जेव्हा म्हणतात की येही पस्सिको ओपनईको, या आणि पहा, प्रत्यक्ष अनुभव घ्या, तर प्रत्यक्ष अनुभव आम्ही पुस्तकं वाचून घेऊ शकत नाही. पुस्तकानं तुमची बुद्धी वाढेल, ज्ञान वाढेल, पण त्याची अनुभूती तुम्हाला समजणार नाही. पुस्तकं तुम्हाला ज्ञान देतील, अनुभूती देत नाही. मग भगवान काय म्हणतात? तुम्ही अनुभूती घ्या. मी जसं काही सांगतो तसं करून बघा, तुम्हाला प्रत्यक्ष अनुभूती होईल आणि ती होते. विपश्यनेत काय आहे? तुमचं माइंड तीक्ष्ण करण्यासाठी अनापानसती शिकवली जाते. समजा 10 दिवसाचा कोर्स आहे, 10 दिवसात 3.5 दिवस तुम्हाला अनापानसती नावाचं ज्ञान शिकवलं जातं. त्याच्यात काय आहे?
येणारा जाणारा श्वास बघा, आना पाना, येणारा आणि जाणारा श्वासाबद्दलची सती म्हणजे स्मृती ठेवा. तुम्ही बाकीचे विचार सोडून द्या, फक्त श्वासाकडे बघा. श्वासाकडे बघता बघता तुमचं माइंड असं तीक्ष्ण होते. तुम्ही आता इथं 10 दिवसाचे आहे तर 3.5 दिवस करावं लागते, पण 20 दिवसाचे कोर्स आहेत, 30 दिवसाचे आहेत, 45 दिवसाचे आहेत, 60 दिवसाचे आहेत. त्याच्यातला 1/3 पिरियड हा आनापान सतीसाठी दिलेला आहे. त्याच्यामुळे जेवढं तुमचं माइंड तीक्ष्ण होईल तेवढ्याच तुमच्या शरीरातल्या बारीक शारीक ज्या हालचाल आहे, जो बदल आहे तो तुम्हाला जाणवायला लागेल. थोडासा विपरीतही परिणाम होत असेल तरी त्याला तुम्ही साक्षी भावानं बघा, ते नॉर्मल होईल. म्हणजे आज जेव्हा गोयंका गुरुजी सांगतात की मला मायग्रेन नावाचा आजार झाला, औषधं खूप खाल्ली परंतु मला काही आराम पडला नाही, आणि शेवटी मी जेव्हा विपश्यनेला गेलो, 10 दिवसाच्या साधनेतूनही मला जी काही अनुभूती झाली त्यावेळी मला हे सत्य सापडल्याचा भास झाला आणि त्याच्यातून ते आजारातूनही मुक्त झाले. समजलं का? म्हणजे माइंड आणि शरीर, माइंड अँड मॅटर हे एकमेकावर अवलंबून आहे. आज मनुष्य दुःखी का आहे? तो मनानं विचलित आहे. मनामध्ये अनेक विकार आहेत. त्या विकारांचा परिणाम त्याच्या शरीरावर होतो आणि शरीरात अनेक डिफॉर्मेशन तयार होतात, आजार निर्माण होतात. आता हे आजार मनुष्य काय करतो? डॉक्टरकडे जाऊन औषध घेऊन दाबतो, पण ते आजार तात्पुरते दाबले जातात, ते पूर्णपणे बाहेर पडू शकत नाही. विपश्यना काय करते? तुमचं हे मुळासकटच हे डिफॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न करते. भगवान एका गाथेत हेही म्हणतात की तुमचं जे आहे, एखादं झाड आहे समजा, झाडाचं समजा सुकलेलं खोड पण असेल तरी त्या सुकलेल्या खोडाला कधी कधी पालवी फुटते. ते म्हणतात ही पालवी फुटू नये, ही विकारांची पालवी कधीही फुटू शकते, त्यासाठी तुम्हाला मुळासकटच ते उपडून काढायला लागेल, तर ही पालवी फुटणार नाही. तर ह्यासाठी म्हणतात ते मुळासकटच शोधून काढा. हे विपश्यना काय करते? तुमच्यातले विकार मुळासकट काढण्याचा प्रयत्न करते. बिलकुल ठेवायचे नाही आणि एक एक स्टेप बाय स्टेप ती काढत जाते. असा काही चमत्कार होत नाही की मी आज 1 दिवस बसलो ध्यान केलं म्हणजे संपूर्ण प्राप्ती झाली, असं होत नाही. बुद्धाच्या काळात अशी माणसं होती की एकेका गाथेनं सुद्धा ते अर्हत झाले. तशी भगवंताची वाणी होती, वाणी ऐकूनही लोक एका गाथेनंही अर्हत होऊ शकत होते, किंवा त्यांची पूर्व पारमिता तशी असेल, ज्यांनी संचित केलं असेल कुशल कर्म पूर्वी, त्याचाही एक परिणाम म्हणून त्यांना झटक्यात अर्हतपद प्राप्त होत होतं. पण काही लोकांना कित्येक वर्ष पण लागतील, कदाचित एका जन्मात सुद्धा ते निघणार नाहीत, त्याला अनेक जन्म पण घ्यावे लागतील. ही त्याच्यामध्ये धारणा आहे. मग तुमच्या पारमितेवर अवलंबून आहे, तुमची पारमिता किती सबळ आहे, तुमच्याकडे कुशल कर्माचा किती साठा आहे, हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे. बुद्धाचं तत्वज्ञान आणि अनुभूती. बऱ्याच वेळा बुद्धाचा विचार किंवा तत्वज्ञान हे व्यवस्थेतल्या अत्यंत शेवटच्या माणसापर्यंत जो तळागाळातला आहे त्या माणसाच्या कल्याणाचा विचार करतो. आणि साधक म्हणून विपश्यनामधून आपण बुद्धाचा मार्ग जाणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा काही दिवस आपणाला त्या ठिकाणी मोजावे लागतात. ज्या व्यक्तीचं जीवन हे श्रमावर, मजुरीवर अवलंबून आहे, म्हणजे त्याची भौतिक मुक्ती ही थांबलेली आहे आणि आध्यात्मिक मुक्ती हवी आहे, अशा व्यक्तीच्या संदर्भात
हा विचार आणि अनुभूती याच्यातून नेमका काय मार्ग काढला जाईल का, की नेमकं त्या व्यक्तीचंही कल्याण व्हावं किंवा त्यालाही नेमकं जाणता यावं यासाठी नेमका काय मार्ग काढला? याचं असं म्हणता येईल की मनुष्याच्या जगण्यासाठी ज्या बेसिक नीड्स आहेत त्यात प्रथम अत्यंत गरजेचे आहेत. भगवंताने भूक हे सुद्धा रोग आहे असं म्हटलेलं आहे. सामान्य माणूस जो जगतो आहे तो भूक शमविण्यासाठीच जगतो. त्याचं संपूर्ण जीवन पोटासाठीच जातं. त्याच्या पलीकडे तो काही करू शकत नाही. तर थोडंसं आर्थिक प्रॉब्लेम पण सॉल्व्ह व्हावा. आता बुद्धाच्या काळात बुद्धांनी काय केलं? भिक्षाटनाचाच मार्ग स्वीकारला. तुम्हाला संपूर्णपणे जर आध्यात्मिक प्राप्तीच करून घ्यायची असेल तर एकाच गोष्टीला जास्त डिवोशन गरजेचं आहे. म्हणून लोकांना पोटाची फिकर असू नये ह्यासाठी भिक्षाटनाचा मार्ग त्यांनी शोधला. आता सामान्य माणसानं थोडासा मध्यम मार्ग स्वीकारण्याची गरज आहे की एक पोटापुरता जर मला मिळत असेल, राहण्यासाठी घर असेल किंवा छत असेल, अंगावर वस्त्र असेल, ह्या तीन गोष्टीची जर त्याची निकड संपत असेल तर त्यानं ह्या मार्गाकडे येणं अत्यंत आवश्यक आहे. कारण भगवंतांनी म्हटलेलं आहे किच्छो मनुष्य पटी लाभो. मनुष्याचं जीवन मिळणं हे अत्यंत कठीण आहे आणि हे जे मिळालेलं आहे त्याचा माणसाने जास्तीत जास्त सदुपयोग कसा करावा. कारण आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी मनुष्य जेवढा विचार करू शकतो, जनावरं प्राणी हे करू शकत नाही, पशुपक्षी करू शकत नाही. आणि सांगता येत नाही मनुष्याचे जीवन किती वर्षानंतरही लाभेल ते कोणाला माहिती नाही. लाभलेलं आहे ती याचा एक एक क्षण तुम्ही ह्या गोष्टीसाठी तुम्ही वापरा. बुद्धत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करा. कारण भगवंतांनी सांगितलेलं आहे की बुद्धाचा जन्म प्राप्त होणे सुद्धा हे दुर्लभ आहे. आणि तुम्ही प्रत्येकजण बुद्धत्वाचं बीज घेऊन आलेला आहात. ते बुद्धत्वाचं बीज तुमच्यामध्ये सुप्त रूपात आहे. त्याला तुम्ही डेव्हलप करण्याचा जर प्रयत्न केला तर खरोखरच ह्या जन्म मरण्याच्या ह्या दुःखाच्या भवचक्रातून तुम्ही बाहेर पडू शकता. तर ही संधी तुम्ही गमावू नये. भलेही गरिबीत जन्म झाला त्याच्यावर मात करा. 2 वेळचं जेवण मिळण्यापुरतं तरी कमीत कमी हे करून तुम्ही ह्या मार्गाला लागा. कारण भगवंतांनी ह्या गोष्टीला जास्त महत्त्व दिलेलं आहे. बाकी जो आहे ते हे काम तृष्णा आहे. हे पाहिजे, ते पाहिजे, अमुक पाहिजे. जीवनभर मनुष्य ह्याच्यातच अडकलेला आहे. म्हणजे 90% वर माणसं धावत आहेत, पळत आहेत. कुठे पडतो आपण हे त्यांना माहिती नाही आहे. ह्या जीवनाचं काय करायचं हे पण त्यांना माहिती नाही आहे. आज करोडो रुपये लोक कमावतात किंवा बँकेचे मारतात. आज तुम्ही बघता ना रोज न्यूज, पैसा पैसा पैसा. परंतु जेव्हा मनुष्य मरतो किती पैसा तो घेऊन जाऊ शकतो? तो सगळं मागच्यांसाठी ठेवतो. मागचेही मग त्याचा दुरुपयोग करतात. ते हे चक्र स्टॉप झालं पाहिजे, कुठंतरी स्टॉप झालं पाहिजे. ते हे भवचक्र हे तृष्णेवर मात करूनच मनुष्य तोडू शकतो. ही कडी तोडण्याचं काम माणसाला करता येते, जनावरांना करता येत नाही. या भवचक्राला तोडल्यानंतर जे बुद्धाच्या मनात सर्वप्रथम त्यांच्या मनात हा विचार आला की हा मार्ग जो आहे तो लोक कल्याणासाठी सांगावा की माझ्यापुरता तो ठेवावा. या द्वंद्वातून त्यांनी लोक कल्याणासाठी हा मार्ग सांगण्याचा पर्याय निवडला. आज भारतामध्ये असं म्हटलं जातं की काही लाख लोक मंगलमैत्री या
स्टेजपर्यंत गेलेले आहेत. परंतु मंगलमैत्रीपर्यंत गेलेल्या लोकांनी आजपर्यंत सर्वसामान्य जनतेच्या हिताचा किंवा कल्याणाचा किंवा त्यांच्या उत्थानाचा विचार किंवा मार्ग प्रत्यक्ष कृतीत आणलेला हा दिसत. काय याच्या मागचं नेमकं कारण? बघा, गुरुजींनी ह्या साधनेकडे वळवण्यासाठी अगोदर ह्या उच्चभ्रू व्यापाऱ्यांचा उपयोग करून घेतला. त्यांना माहिती आहे की ह्याला पैसा उभा करावा लागतो आणि पैसा हा व्यापारी वर्ग, वैश्य वर्ग हाच निर्माण करू शकतो. आणि जेवढा पैसा त्याच्याकडे आला तेवढा त्याचे दुःख पण वाढलेलेच असतात, दुःख कमी झालेले नसतात. मग तो मनुष्य पैसा जरी असला तरी हे सुख मिळवण्याच्या मार्गाकडे धावत असतो. ते अशी माणसं गुरुजींनी उभी केली की जे पाहिजे तेवढा दान करू शकतील आणि हजारो सेंटर निर्माण केले आणि त्याच्यातून लोक निर्माण झाले. म्हणजे आम्ही असं म्हणू शकत नाही की ह्या लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी काही केलेलं नाही. नक्कीच केलेलं आहे, परंतु त्यांच्या सीमा आहेत. त्या आपल्या व्यवहारात व्यापारातही राहतात आणि याच्यातही योगदान करतात. हे त्यांच्या लिमिटेशन्स आहेत आणि ते सुखवस्तू असल्यामुळे त्यांना कधी असं वाटत नसेल एखाद्या वेळी की खूप खालचे जनता आहे आणि जर मिळाली तरी ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर आपल्यासारख्या लोकांची गरज आहे की जी आम्ही त्या खालच्याच थरात वावरलो पण थोडेसे आलो ह्या प्रवाहामध्ये, ह्या स्रोतमध्ये आलो, तर माझ्या माणसांना हा स्रोत कसा मिळेल ह्याचा प्रयत्न करण्याची आमची गरज आहे. म्हणजे ज्याच्यातून मनुष्य वाढतो त्याचे दुःख जास्त आपल्याला माहिती असतात. आज बाबासाहेब अशा स्थितीतून गेले म्हणून त्यांनी प्रथम टार्गेट काय केलं की हा माझ्या समाजासाठी मी प्रथम काहीतरी करीन, नंतर साऱ्या जगासाठीच करीन. कारण ते काही तेवढ्यापुरते लिमिटेड मर्यादित नव्हते. महामानव फक्त मर्यादित विचार करत नाही, पण एक हा मर्यादित विचार घेऊनच त्याच्यावर ते उभे राहिले. तर आज आमची गरज आहे का आपल्या लोकांनी ह्या साधनेकडे वळून स्वतः स्वावलंबी बनून इतरांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करावा. आणि आता तसा प्रयत्न चालू आहे. असं आपण म्हणू शकत नाही की त्या लोकांनी काही प्रयत्न केला नाही, अन्यथा ही कृतज्ञता होईल. ते करत आहेत. उलट काय आहे, आपलीच माणसं आपला पाय ओढण्याचे प्रयत्न करत आहेत. आपल्याच लोकांमध्ये मिसअंडरस्टँडिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत की ही साधना निष्क्रिय करणारी आहे, ही साधना माणसाच्या उपयोगाची नाही वगैरे वगैरे अशी मिसअंडरस्टँडिंग करतात. आणि हे असे लोकच करतात की ज्यांनी त्याचा अनुभव पण घेतला नाही. ज्यांनी अनुभव घेतला ते लोक याच्या विरोधात बोलणारच नाही, उलट लोकांना प्रोत्साहित करतील. आणि मी काय म्हणतो की जे लोक निरुत्साही करतात इतरांना, ते स्वतः अशी खूप मोठी चळवळ त्यांनी उभी केली आणि खूप क्रांती केली असं काही दिसत नाही. म्हणून मी म्हणतो तुम्ही प्रत्यक्ष अनुभवा आणि तुम्ही इतरांना सांगा. बुद्धाचं संपूर्ण तत्वज्ञान किंवा विचार त्रिपिटकामध्ये सामावलेला. या त्रिपिटकाचाच एक भाग धम्मपद. या धम्मपदाकडे तुमचं वैचारिक आकर्षण नेमकं कसं निर्माण झालं? आता हे वाचन असं झालेलं आहे, हे धार्मिक ग्रंथ त्यांनी मान्य केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक धर्माचा एक ग्रंथ. धम्मपदही तसाच बौद्धांचा ग्रंथ आहे, पवित्र ग्रंथ आहे की ज्याच्या आधारे आपण त्रिपिटकातलं सार समजू शकतो. संपूर्ण सार धम्मपदामध्ये येत आहे. 423 गाथा याच्यात निवडलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये बुद्धाचं मेन तत्वज्ञान त्याच्यात समाविष्ट केलेलं आहे. मी जेव्हा हे बघितलं धम्मपद,
ट्रेझरी ऑफ ट्रूथ नावाचा एक मोठा ग्रंथ आहे इंग्रजीत, भदंत वैरागोडा महाथेरो यांनी लिहिलेला. तो माझ्या एका मित्राने मला उपलब्ध करून दिला, S.K. गायकवाड म्हणून. तो ग्रंथ मी वाचायला घेतला. मी काही लिहीन म्हणून काही घेतला नाही, मी फक्त एक वाचन की आपण अभ्यास केला पाहिजे धम्माचा, ह्या निमित्तानं मी तो वाचायला घेतला. परंतु जेव्हा मला वाटलं की एवढा पवित्र ग्रंथ आपण वाचतोय, पण आमच्या मराठी माणसासाठी हा उपलब्ध नाही आहे. काही ट्रान्सलेशन फक्त गाथातून मराठीत गद्यामध्ये तेवढं होतं, पण त्याच्या पलीकडे अठ्ठकथा किंवा डिटेल विश्लेषण, स्पष्टीकरण लोकांकडे कुठल्याही पुस्तकात मला आढळलं नाही. आणि म्हणून मला वाटलं की हा ग्रंथ एवढा पवित्र आणि उत्कृष्ट आहे, तर आपण वाचता वाचताच मराठीत का उतरू नये. इंग्रजीत वाचन आणि मराठीत लिखाण, असं मी ते जवळजवळ 10 वर्ष तरी मी हे करत होतो. आणि त्याच्यातून धम्मपदाचे 7 खंड निर्माण झाले आणि त्याला मी नाव दिलेलं आहे धम्मपद गाथा आणि कथा. तर आज 7 खंडांची मागणी आहे. मराठी वाचक त्याला प्रतिसाद देत आहेत, कारण धम्माचा अभ्यास इतर भाषांमध्ये भरपूर आहे, इंग्रजीत आहे, हिंदीत आहे, परंतु मराठीत फार कमी आहे. जसे माशा मोरे सरांनी जसं अनुवाद काही केलेले आहेत, तर काही मोजके आहेत लेखक, परंतु जास्तीत जास्त तो उपलब्ध सामान्य माणसापर्यंत जावा, सोप्या भाषेत लोकांना समजावा. तर ह्यासाठी मी तो प्रयत्न केलेला आहे आणि सोप्यात सोपा धम्मपद मी समाजाला दिलेला आहे. धम्मपद या ग्रंथाचा तुम्ही बौद्धांचा ग्रंथ म्हणून वर्णन केलं, तर या धम्मपदामध्ये तुम्हाला सर्वात जास्त आकर्षित करणारं नेमकं कोणतं पद आहे किंवा कोणती गाथा? गाथा अनेक आहेत, संपूर्ण समजून घेण्यासारख्याच आहेत, वेगवेगळ्या विषयावरती आहेत. परंतु एक गाथा मला सांगता येईल. भगवंतांनी म्हटलेलं आहे, आरोग्य परमालाभा, संतुष्टी परमंधनम, विश्वास परमायाती, निब्बाणम परमं सुखम. ही गाथा मला का आवडली की आरोग्य जपणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. भगवंतांनी सांगितलं आरोग्य परमालाभा, म्हणजे आरोग्य हा श्रेष्ठ लाभ आहे. तुम्हाला आरोग्य नसेल, तुम्ही जीवनात काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. तुम्ही एवढे निस्तेज व्हाल, निराशेवादी व्हाल, तुम्हाला ते काहीच करता येणार नाही. तर त्यासाठी आरोग्य परमालाभा हा परम लाभ आहे. ज्या मनुष्याला आरोग्य मिळालं तो अत्यंत मोठा लाभ आहे. पण आरोग्य म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. आरोग्य नुसतं मानसिक किंवा नुसतं शारीरिक नाही, दोन्ही प्रकारचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण मनुष्य नामरूपाचा बनलेला आहे. नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे शरीर. तर मनावर शरीर अवलंबून आहे आणि शरीर मनावर अवलंबून आहे, म्हणजे दोन्ही एकमेकाशी अत्यंत निगडीत आहेत. आता आपल्याला शरीराचा आजार झाला की आपण सरळ डॉक्टरकडे जातो, औषध पाणी घेतो, थोडं दुखणं बरं झालं की आपण म्हणतो मला आरोग्य लाभलं आहे. पण हे आरोग्य नव्हे, मनाचं आरोग्य हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण माझे मन विकारयुक्त असेल तर मी शरीरानं वाईट कृत्य करीन, अकुशल कर्म करीन. माझ्या हातून अकुशल कर्म जेव्हा घडतील शरीरानं, कारण मनच सांगते शरीराला तू असं कर तसं कर, तो आज्ञा पाळतो आणि तो दुःखी होतो.
कुठे जेलमध्ये जाईल, कुठे काय सजा होईल, काय होईल ते कायद्याप्रमाणे जे काय होईल ते, किंवा त्याला शारीरिक आजार पण होतील. माणसाचे विकार हे शरीरावर परिणाम करतात. आज आम्ही म्हणतो आम्हाला डायबेटीज झाला, मला BP झाला, मला अमुक झाला. पण हे आजार कसले आहेत? हे शारीरिक आहेत की मानसिक आहेत? वैज्ञानिकांनी सांगितलेलं हे मानसिक आजार आहेत, दिसतात शरीरावर. म्हणजे 95% आजार हे सगळे मनाचे आहेत, ते शरीरावर उमटतात. म्हणजे मनाचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. पण मनाच्या डॉक्टरकडे कोणी जात आहे का? आज किती मानसिक डॉक्टर तुम्हाला दिसतात? फार रेअर आहेत. पण ते जाणारे केव्हा जातात? किती 100%च्या वर त्याचं प्रमाण गेलं तेव्हा जातात. मनुष्य विकारयुक्त आहे. तो जेव्हा 100%ची क्रॉसिंग करतो तेव्हा तो मनुष्य वेडा झाला असे आपण म्हणतो. पण प्रत्येक मनुष्य वेडा आहे. प्रमाण त्याचं खाली आहे, 100च्या खाली आहे, आणि म्हणून तो दिसून पडत नाही. आपण सामान्य माणूस म्हणतो त्याला. तो मनाचं आरोग्य त्याचं नाही आहे. तो मनानं शांत नाही आहे. मनाचं आरोग्य संपूर्ण 100% केव्हा निर्माण होते? जेव्हा मनुष्य अर्हत होतो. बुद्धत्व प्राप्त करणे म्हणजे 100% मानसिक आजारातून मुक्त होणे. आज तुम्ही आम्ही सगळे आजारी आहोत. आमची लेवल कमी आहे, कमी जास्त आहे म्हणून ते काही लक्षात येत नाही. परंतु आमच्यात विकार आहेत, द्वेष आहे, राग आहे, लोभ आहे, मोह आहे. ह्या आसक्तीत मनुष्य बुडालेला आहे. हे दुःख जे आम्ही अनुभवतो ह्या विश्वात आणि एवढ्या बातम्या ऐकतो, हे कशाचे कारण आहे? मनुष्य मानसिकरित्या रोगी आहे म्हणून. तो जर मानसिकरित्या सबल झाला तर शारीरिकरित्या तो ॲटोमॅटिक, दॅट इज बाय प्रॉडक्ट, त्याला शारीरिक आजार पण होणार नाही, बुद्धत्वाला आजार होणार नाही, किंवा जे असतील ते सुद्धा नष्ट होतील. अशा तऱ्हेची ही संकल्पना आहे. तर आरोग्य परमालाभ. म्हणून मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहेत. संतुष्टी परमं धनम. संतुष्ट असणे, जे काही आज माझ्याजवळ आहे त्याच्यात मी समाधानी आहे. पण असं नाही की जे आहे तेवढंच ठेवून मी राहीन. तुम्ही न्यायमार्गानं पुढे जाऊ शकता, न्यायमार्गानं अर्निंग करू शकता. भगवंतांनी त्याला लिमिट नाही ठेवलं. श्रीमंत होणे हा काही गुन्हा ठरवलेला नाही भगवंतांनी. पैसा कमवा, पण न्यायमार्गानं, उचित मार्गानं. लोकांचे पैसे मारून नव्हे, जनतेचा पैसा मारून नव्हे, भ्रष्टाचार करून नव्हे, ते उचित नव्हे. आज लोक पैसा मारतात जनतेचा न बाहेर पडून जातात. म्हणजे किती किती विचार काय करता तुम्ही? तर त्याला संतुष्टी नाही, त्याला हाव आहे. करोड रुपये कमवतो, बंगला घेतो, हे घेतो. काय गरज आहे? एक माणूस 27 माळ्याची बंगला करोड रुपये खर्च करून घेतो. गरज काय? तुम्हाला लागते किती? आवश्यकता किती आहे? भगवान म्हणतात संतुष्टी परमंधनम. जे काही आहे त्याच्यात संतुष्ट राहा. विश्वास परमायती. विश्वास म्हणजे श्रद्धा. हा तुमचा एक नातेवाईक आहे, बंधू आहे. विश्वास ठेवा. कोणावर विश्वास ठेवा? जो तुमचा जवळचा आहे. बुद्ध आहेत, बुद्धावर विश्वास ठेवा. की त्यांनी जे सांगितलं आहे ते अनुभवलेलं आहे. त्याच्यावर जर मी विश्वास ठेवला नाही, मी त्याचे अनुकरण कसं करणार? आणि हे विश्वास ठेवणे हेच बंधू आहे. तो तुम्हाला योग्य दिशेनं नेईल, योग्य मार्गानं नेईल. ते मार्गदाता आहेत. तर अशा लोकांवरती विश्वास ठेवा की जे तुम्हाला चांगल्या मार्गाकडे घेऊन जाणार आहेत. विश्वास परमायाती निब्बानम परमं सुखम. आणि निब्बानासारखं सुख ह्या जगात कुठेही नाही.
निब्बाणाची ही अवस्था मनुष्य जिवंतपणी ॲक्वायर करू शकतो. जिवंतपणी ॲक्वायर. निब्बाण म्हणजे काय आहे की ज्या माणसाच्या मनावर कुठलाही परिणाम होत नाही. फूटस्स लोक धम्मेही चित्तन यस्स न कंपती अशोकम विरजन खेमम एतम मंगलमुत्तम. फूटस्स लोक धम्मे. लोक धम्म जे आहेत, लोकांमध्ये मृत्यू आहे, राग आहे, लोभ आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या माणसाचे सुख आहे, दुःख आहे. सुखातही अति उचंबळून जाऊ नये, दुःखातही नाही. निंदा आहे, प्रशंसा आहे. कोणी निंदा केली म्हणून जास्त दुःख करायचं नाही किंवा प्रशंसा केली म्हणून उचंबळून जायचं नाही. म्हणजे दोन विपरीत गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही साक्षी भाव ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि निब्बाण प्राप्त मनुष्य हा साक्षी भावानंच जगतो. त्याच्यावर निंदेचा फरक पडत नाही, प्रशंसेचा फरक पडत नाही. सुख आणि दुःख ह्या सगळ्या गोष्टी सारख्या असतात. अशी जी मानसिक अवस्था आहे तिला निब्बाण म्हटलेलं आहे. आणि निब्बाण हे जिवंतपणे तुम्ही ॲक्वायर करू शकता. या द्वंद्वामध्ये साहेब एक असा प्रश्न विचारावासा वाटतो की कुशल कर्म करत असताना त्याची फळे कुशल असतात, परंतु वास्तव जीवनात पाहताना सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून जे अकुशल कर्म करतात ते अधिक भौतिक सुखात लोळताना दिसतात. त्यांना निब्बाण प्राप्ती होईल की नाही हा वेगळा प्रश्न, परंतु सामान्य माणसाच्या समोर म्हणजे लोकांचा पैसा त्यांनी हडप केला, भौतिक सुखात लोळताना दिसतात, विमानाने फिरतात, देश विदेशी जातात, या देशातून दुसऱ्या देशात स्थायिक होतात. हे जे काही भौतिक सुख जे ते अनुभवत आहेत याची सामान्य माणसाच्या मनात एक लालसा कधी ना कधी निर्माण होते. परंतु या द्वंद्वामध्ये म्हणजे निब्बाण प्राप्तीच्या या द्वंद्वामध्ये सामान्य माणसाला नेहमी भौतिकतेकडचे आकर्षण अधिक मोठ्या प्रमाणात निर्माण होते. आणि हेही त्यांना दिसतं की हे अकुशल कर्म करीत असताना त्याची वाईट फळं त्यांना कधीच मिळत नाही. तर हेही दिसतं. तर काय या द्वंद्वामध्ये तुम्ही सांगाल नेमकं काय आहे? बऱ्याचदा असं होतं की अकुशल कर्म करणारे लोकसुद्धा फार सुखात आहेत अशी आपली भावना असते, पाहणाराची असते की याला खूप मिळालं, अरे हे मिळालं, ते मिळालं, त्याच्यामुळे हा सुखी आहे. आणि बघा मी कुशल कर्म करतो तरी मी दुःखी आहे. हा एक दृष्टिकोनातला फरक आहे, ॲक्च्युअली नाही आहे. हे मृगजळ आहे एक प्रकारची. वाटते आपल्याला तो खूप सुखी आहे, परंतु त्याच्यामध्ये अग्नी जळत आहे, विकारांचा अग्नी. भगवंतांनी सांगितलेलं आहे की जर एखादा खूप श्रीमंत मनुष्य आहे पण त्याच्यात विकाराचा अग्नी जर जळत असेल त्याला सुख कसं म्हणाल तुम्ही, सुखी कसे म्हणाल? तुम्हाला माहिती नाही आहे की तो कोणत्या विकारात जळत आहे. परंतु जेव्हा आपण बघतो की प्रॉपर्टीसाठी एखाद्या श्रीमंत लोक आपल्या मुलीचा खून करतात किंवा कुणाचा खून करतात की बघ अजून ती प्रॉपर्टी मला मिळाली पाहिजे किंवा पैसा मिळाला पाहिजे, म्हणजे एवढा पैसा मिळूनही ते समाधानी नाही, संतुष्ट नाही. आणि तो पैसा हव्यासाच्या मागं लागून दुष्कृत्य करतात. ते आपल्याला वाटतं ते लोक सुखी आहेत, पण ही भ्रामक समजुती आहे. तो खरोखर सुखी नाही. जो मनानं अग्नी जळत आहे, ज्याच्यामध्ये अग्नी जळत आहे तो मनुष्य सुखी म्हणता येत नाही. म्हणून भगवंत नेहमी म्हणतात की रे तुम्ही कसलं हसणं आणि कसलं खिदणं, तुझ्यामध्ये तू अज्ञानाच्या अंधकारात बुडालेला आहेस आणि प्रज्ञेच्या दिवाचा शोध पण तू घेत नाही. हे अज्ञान आहे की मी पैसा कमावून खूप सुखी होईन. हे एक अज्ञानाचंच प्रतीक आहे. अविद्यापची आशंका मग ती संस्कार तयार करते. तुमच्यामध्ये अजून दुःखाचे संस्कार तयारच होत राहणार, कारण त्याला तुम्ही निर्जिरा करण्याचा प्रयत्नच करत नाही, तो वाढवतच राहणार. आणि अशा कोणत्या अमीर माणसाचे मृत्यू सुखामध्ये झालेला आहे? मला असं वाटत नाही की तो सुखानं मेला. भगवंत म्हणतात की जो सुखानं मरतो, शांतीनं मरतो, तोच खरा सुखी पण आहे. एखादा सामान्य माणूस
सुखा समाधानानं मरतो तेव्हा त्याला चांगलीच गती मिळालेली असते. परंतु एखादा अमीर जेव्हा मरतो ना, अशा दुःखातून मरतो की त्याला दुर्गतीच प्राप्त होईल. म्हणून जे कुशल कर्म किंवा अकुशल कर्म आहेत त्यांची फळं जशी पेरले तसे उगवले. बुद्धाचा कर्म सिद्धांत आहे, माझ्या एक पुस्तकात पण आहे की जसे कराल तसेच भराल. एखाद्या वेळी त्याचे परिणाम उशिरा पण दिसतील. भगवंत म्हणतात उशिरा काय, मरणानंतर पण दिसतील. समजलं का? भगवंत जसे म्हणतात की जसं एखादं दूध काढल्याबरोबर खराब होत नाही, जसं दूध काढता क्षणी खराब होत नाही पण ते कालांतराने खराब होते, त्याचप्रमाणे एखाद्या अकुशल कर्माची फळं लगेच मिळतील असं नाही, पण 100% मिळणार. कर्म सिद्धांत कधीच फेल होऊ शकत नाही. तो काळ मात्र तुम्हाला सांगता येणार नाही की किती काळानंतर याची फळं येतील, पण फळं अवश्य आहेत, त्याला कोणी टाळूच शकत नाही. अकुशल कर्माची फळं वाईटच मिळणार आणि कुशल कर्माची चांगली फळं येणार. म्हणून भगवंत म्हणतात ना, सब्ब पापस्य करणं, सगळी पाप करणं सोडून द्या. सब्ब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा, म्हणजे कुशल कर्माचा जास्तीत जास्त साठा करा. कुशलस्य उपसंपदा सचित पर्योदपणम, तुमच्या चित्ताची शुद्धी करत राहा. चित्ताची वारंवार शुद्धी करा. ज्याप्रमाणे एखादा सोनार चांदीचा मड काढतो, थोडा 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 तो काढतो, ॲसिड टाकतो, गरम करतो, ॲसिड टाकतो, म्हणजे थोडा थोडा काढत जातो. त्याप्रमाणे तुमच्या मनातील विकारसुद्धा थोडे थोडे काढत राहा. सचित पर्योदपनम, तुमच्या चित्ताची शुद्धी करत राहा. एतम बुद्धान शासनम, आणि बुद्धाची हीच खरी शिकवण आहे. हा संपूर्ण धम्म ह्या एकाच गाथेत आलेला आहे. बुद्धाचा विचार आणि अनुभूतीचा मार्ग हा फार मोठा चर्चेचा विषय आहे आणि एखाद्या प्रसार माध्यमाच्या वेळेत त्यावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा करणं ही बाब अशक्य असली तरी त्यावर काही ना काही प्रमाणात आपण काही वेळात प्रकाश, आणि तुम्ही तुमच्या गाढा अभ्यासाने धम्माचा मार्ग किंवा बुद्धाचा मार्ग अगदी सोप्या भाषेत अनुभूती, विचार, तत्वज्ञान हे मांडलेलं आहे. प्रेक्षकांपर्यंत ते नक्कीच पोहोचेल. पण एक शेवटचा संदेश सामान्य माणूस किंवा जो या सगळ्या जगण्यात जो पिचलेला आहे त्याला नेमका काय संदेश द्याल? सामान्य माणसाला मी सांगेन की बाबासाहेबासारख्या महान व्यक्तीनं आम्हाला हा बुद्धाचा धम्म दिलेला आहे. हा बुद्धाचा धम्म हिऱ्यासारखा आहे. ह्या धम्माला तुम्ही जपा. हा हिरा दिलेला आहे पण आम्हाला त्याची पारख नाही आहे. आम्ही तो गारगोटी समजून असं बाजूला ठेवून दिलेला आहे. आजही माणसं विचलित आहेत. विश्वास नाही, बाबासाहेबांवर नाही, बुद्धावरही नाही. हा विश्वास तुम्ही प्रथम स्थापित करा. तुम्ही अशी श्रद्धा ठेवा, विश्वास परमा याती. तुम्ही अशी श्रद्धा ठेवा की बुद्धाच्या मार्गानंच माझं भलं होईल. बुद्धाचा धम्म हा वैज्ञानिक आहे, कार्यकारण भावाच्या नियमाप्रमाणे आहे. बुद्धाचा धम्म कार्यकारण भावाच्या नियमावर चालतो. म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे की हे धम्मा हे तू पभवा. हे यांनी सांगितलं आहे. अश्वजिताने सारीपुत्ताला सांगताना सांगितलेलं आहे की सारीपुत्ताने विचारलं होतं अश्वजिताला, बाबा तुझी चर्या एवढी शांत, तू एवढं तेजस्वी मनुष्य आहेस, तुझा गुरु कोण आणि तू कोणत्या मार्गाने चालतोस? तेव्हा अश्वजिताने सारीपुत्ताला सांगितलं, भगवंताचा धम्म मी शॉर्टमध्ये सांगतो.
मला एवढं काही सांगता येत नाही, कारण मी आता नुकताच शिष्य झालो. हे धम्मा हेतू पभवा तेसम हेतू तथागतो आह ते संच येऊ निरोधो येवमवादी महासमनो. ह्या जगामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडतात त्यामागे काही हेतू आहे, कारण आहे. ह्या कारणामुळे घडतात. हे धम्मा हेतू पभवा तेसम हेतू तथागतो आहे. त्याचे कारण भगवंत जाणतात, तथागत जाणतात. तेसम हेतू तथागतो आहे. ते संच येऊन निरोधो, त्या कारणांचा निरोध पण कसा करता येईल हे पण भगवान सांगतात. ते संच येऊन निरोधो येवमवादी महासमनो. आणि ह्या महाश्रमणांचा हाच एक वाद आहे. म्हणजे बुद्धाचा धम्म हा कार्यकारण भावावर आहे, वैज्ञानिकतेवर आहे. इथे कुठलीही अंधश्रद्धा नाही, अंधश्रद्धेला वाव नाही. ज्या गोष्टी कल्पांतित आहेत त्याच्यावर भरोसा ठेवण्याचे कारण नाही. तुमच्यावर भरोसा ठेवा, तुमच्या कृत्यावर भरोसा ठेवा. अत्तो दीप भव. भगवंतांनी एवढा ज्वलंत असा हा रत्न दिलेला आहे. बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न. हे रत्न एवढे आपण जपले पाहिजे. आणि बाबासाहेबांनी तेच आपल्या ओटीत टाकलेलं आहे. बाबासाहेबांवर तुम्ही विश्वास ठेवा. आणि शेवटी बाबासाहेबांनी सांगितलं की माझा समाज हा आदर्श झाला पाहिजे. आणि आदर्श केव्हा होऊ शकतो? ह्या धम्माच्या आचरणामुळेच असतो. म्हणून 15 ऑक्टोबर 1956ला जे बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवर शेवटचं भाषण केलं ते वाचा तुम्ही. इतका उपदेश भगवंत बाबासाहेबांचा आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय. म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं ह्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा धम्म काही मोठा कठीण नाही आहे. सामान्य माणूस सहज रीतीने आपली रोजीरोटी कमवतानाही याचं आचरण करू शकतो, ह्या मार्गाने जाऊ शकतो आणि स्वतःचा उत्कर्ष करू शकतो. आणि जर स्वतःचा एकेकाचा उत्कर्ष झाला तर ह्या समाजाचा उत्कर्ष होईल आणि हा समाज आदर्श होईल. म्हणून मी हेच सांगेन, सर्वसामान्यांनाही सांगेन की बाबा रे, तुम्ही ह्या धम्मामध्ये या, ह्या धम्मा श्रोत्रामध्ये या आणि बघा तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा तऱ्हेने आणि हे धम्माचं आचरण करणे म्हणजेच बाबांची चळवळ पुढे चालवणे आहे, बुद्धाची चळवळ पुढे चालवणे आहे. ही बहुजन हिताय बहुजन सुखाय ही चळवळ आहे. याच्याने माणसाचा सर्व दृष्टीनं उत्कर्षच आहे. हिंसेपासून मनुष्य अलिप्त राहील, मैत्रीनं वागेल, पंचशिलाचं कमीत कमी पालन करेल. ते हे जरी पंचशिलाचंही प्रत्येकानं पालन करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा उत्कर्ष होऊ शकतो. हेच हे धम्म सांगतो. आणि मीही तेच सांगेन की बाबांचं आणि बुद्धाचं अनुकरण करा आणि आपल्या जीवनाचा उत्कर्ष करा. बुद्धाचं तत्त्वज्ञान आणि विचार सहज आणि सोप्या भाषेत आपल्या प्रेक्षकांना आता डी.एल. कांबळे साहेबांनी समजून सांगितलं. परिवर्तनाचे शिलेदार या सदरात त्यांनी मांडलेल्या महनी विचारांच्या अनुषंगाने त्रिविज मीडिया TV तर्फे मी पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो. जय भीम. जय